नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरचे तुमचे सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे। या सेशन्सपासून आपण सुरुवात करत आहोत बघा ओपन चॅनल फ्लोच्या ह्या सिरीजला। ओपन चॅनल फ्लोमध्ये आपल्याला सर्व काही डिस्कस करायचं आहे बघा इन डिटेल, अप टू वेगवेगळ्या टाईपचे यम कर्व्ज, हे कर्व्ज आणि ते कर्व्ज आणि सगळ्या टाईपच्या फ्लो कंडिशन्स, जेणेकरून कुठल्याच एक्झामला याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, याच्या बाहेर क्वेश्चन गेलाच नाही पाहिजे। मग ह्याच्यामध्ये पुढे बरेचशा फ्लो कंडिशन्स, वेगवेगळ्या टाईपचे फ्लोस याच्यामध्ये असतात बघा। नंतर ह्याच्या बरंचसं नॉमेनक्लेचरचा पार्ट आहे, ह्याच्या काही ऑप्टिमिस्टिक किंवा आयडियल कंडिशन्स आहेत बरं फ्लोच्या, मॅक्सिमम डिस्चार्जच्या म्हणा किंवा याच्या म्हणा की त्याच्या म्हणा, बरंचसं आहे, तुम्हाला समजले असेल माझ्या भावना। सो काय असतं बरं एक्झॅक्टली ओपन चॅनल फ्लो? आपण इंडियामध्ये, भारतामध्ये बघतो जनरली बऱ्याचशा नद्या ज्या आहेत नॉर्थकडनं साऊथला फ्लो करतात बघा। का बरं करतात? त्याचं रिझन काय आहे की नॅचरली एका टाईपचा स्लोप प्रेझेंट आहे, उंचवटा प्रेझेंट आहे नॉर्थ साईडला, म्हणून आपण हिमालयाकडनं खाली नद्या फ्लो करतात, कारण नॅचरली काय आहे स्लोप अवेलेबल आहे, त्यामुळं ग्रॅव्हिटीच्या डिफरन्सेसमुळं पाणी फ्लो करायला सुरुवात करतं बघा एका साईडकडनं दुसऱ्या साईडला। जस्ट ओपन चॅनल फ्लो तोच आहे। ओपन चॅनल फ्लो हा आर्टिफिशियल असू शकतो किंवा नॅचरल असू शकतो, की ज्यामध्ये असं कंड्युक्ट आहे किंवा असा पॅसेज आहे की ज्यामध्ये ज्यावेळेस लिक्विड फ्लो करतं त्याचा वरचा सरफेस हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर कंडिशन्सला एक्सपोज झालेला असतो बघा, त्यालाच आपण ओपन चॅनल फ्लो म्हणतो। याच्यापेक्षा थोडी काय वेगळं आहे ते, म्हणजे हा मॅन मेड असू शकतो किंवा नॅचरली अवेलेबल असू शकतो, हा की ज्यामध्ये लिक्विडचा वरचा सरफेस हा ॲटमॉस्फेरिक प्रेशर कंडिशनला एक्सपोज झालेला असतो। ओके ना, जसं की नदीमधनं वाहणारं पाणी, रिव्हर असेल, स्ट्रीम्स असेल, फ्ल्यूम्स असेल, असं कितीतरी काय काय आहे, खूप सगळं आहे, इरिगेशन कॅनल्स असतील, सिवेज कॅनल्स असतील, हे सगळे त्याचेच एक्झाम्पल्स आहेत बघा ओपन चॅनल फ्लोचे। आता ह्याच्यामध्ये एक जनरली कन्फ्युजन आपल्याला असं होतं, ह्या पाईपमधनं फ्लो होणारा हा नेहमी पाईप फ्लो असतो का ओपन चॅनल पण असू शकतो बरं? तर ह्याची एक स्पेसिफिक कंडिशन आहे बघा। समजा हा एक पाईप आहे, ओके, पाईपचा हा क्रॉस सेक्शन, या टाईपमध्ये हा पाईप इकडं बाहेर निघतोय, आणि तसाच हा एक दुसरा पाईप आहे किंवा असा टाईपचा सर्क्युलर कॅनल आहे असा, ओके। सो याचाही हा पोर्शन असा बाहेर निघतोय। समजा मी अज्युम करतो की पाईप फ्लो जर हा असेल, तर ज्यावेळेस मी पाईप फ्लो म्हणतो त्यावेळेस त्या पाईपचा पूर्ण क्रॉस सेक्शन भरून पाणी फ्लो करत असतं, पूर्ण क्रॉस सेक्शन भरून पाणी फ्लो करत असतं या टाईपमध्ये, ह्याला आपण पाईप फ्लो म्हणायचं। ह्याची एक महत्त्वाची कंडिशन कुठली? तर ह्याची महत्त्वाची कंडिशन अशी आहे, आतल्या पाण्याचं प्रेशर मी पी कन्सिडर करतो आणि बाहेरचं जे की हवा आहे, ॲटमॉस्फेअर आहे, त्याचं मी प्रेशर पी ॲटमॉस्फेरिक कन्सिडर करतो। आणि जर तुम्हाला विचारलं असतं मी ह्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का, तर यस 100% डिफरन्स आहे। काय डिफरन्स असतो बरं जनरली याच्यामध्ये? तर आतमधलं जे प्रेशर आहे, वॉटर जे फ्लो करू लागलं ना, ते प्रेशर हे नेहमी जास्त असतं बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा, इवन इक्वलसुद्धा नाही, हे नेहमी करताच जास्त असतं। हा जो पाईप आहे तो पूर्ण भरून फ्लो करत असतो, ओके, आणि आतमधलं जे प्रेशर आहे ते नेहमी जास्त असतं बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा, ह्याला आपण पाईप फ्लो म्हणतो बघा। आता हाच ओपन चॅनल फ्लो कधी होऊ शकतो बरं? हा इन केस एक्झाम्पल अशा टाईपचा हा क्रॉस सेक्शन आहे आणि इथनं असं हे वॉटर फ्लो करू लागलंय, पार्शियली एम्प्टी आहे बघा, किंवा असं पण म्हणू शकतो पार्शियली फिल्ड आहे, पार्शियल तर नाही येणार पण जास्त येईल ना, पार्शियली एम्प्टी आहे बघा काही पोर्शन याचा, की या एम्प्टी पोर्शनमध्ये काय असणार बरं? हवा असणार, एम्प्टी पोर्शनमध्ये अशी हवा असणार, आणि यस त्या हवेचं प्रेशर काय असणार? ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार, ओपन टू द ॲटमॉस्फेअर असू शकतो किंवा हे इझिली पास होणार आहे ना ते, म्हणून हवाच तिथं प्रेझेंट असणार आणि त्या हवेचं प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इतकं असणार। सो या केसमध्ये आपण याला पाईप फ्लो म्हणू शकत नाही, हा चॅनल फ्लो झाला, किंवा हा आपल्या ओपन चॅनलच्या अंडरच आला तो, ओके। फक्त क्लोज्ड ओपन चॅनल येऊन जाईल बघा, हा क्लोज्ड चॅनल फ्लो येऊन जाईल बघा, हा क्लोज झाकण टाकलेलं काहीतरी, क्लोज्ड चॅनल फ्लो या कॅटेगरीमध्ये तो येऊन जाईल। पुढे आपल्याला अशा नाहीतरी टाईप्स डिस्कस करायचेच आहेत, त्यावेळेस मी आणखी डिटेलमध्ये सांगेल। तर याच्यामधलं आतलं प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिकचं प्रेशर कसं असणार? सेम असणार, कारण ह्याच्यातला काही पोर्शन हा एम्प्टी आहे, त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक हवा घुसली आणि ती ॲटमॉस्फेरिक हवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर एक्झर्ट करत असणार आहे। सो अशा टाईपची ही केस आहे बघा। डेफिनेशन काय असते बरं ओपन चॅनल फ्लोची? हा एक तर मॅनमेड असू शकतो किंवा आर्टिफिशियल असू शकतो, की ज्यामध्ये ज्यावेळेस लिक्विड फ्लो करतं त्या लिक्विडचा वरचा पोर्शन हा ॲटमॉस्फेरिक प्रेशरला एक्सपोज केलेला असतो, बस हीच त्याची डेफिनेशन आहे, ओके। नेक्स्ट, याचं काय कारण असू शकतं बरं? फ्लो होण्याचं कारण काय असू शकतं बघा? फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीच्या डिफरन्समुळं एका ठराविक टाईपचा स्लोप जनरेट झाला असतो बघा नॅचरली, एवढा पण नसतो, मी तर फार जास्त दाखवला आहे, हा आपला प्रॉपर डे टर्म हॉरिझॉन्टल सरफेस आहे आपला,
या टाईपचा काहीतरी स्लोप जनरेट झालेला आहे बघा हा. ओके, नॅचरली प्रेझेंट आहे हा स्लोप. ओके, बेड स्लोप त्याला आपण म्हणतो बघा. पुढे सांगणारच मी त्याला थीटा म्हणा किंवा या टाईपमध्ये SB म्हणा, बेड स्लोप किंवा हा स्लोप असं म्हणा काहीसं. ओके, सो इकडचं पाणी आणि इकडचं पाणी, ऑब्वियसली इकडं ग्रॅव्हिटीचा जास्त प्रभाव, इकडं ग्रॅव्हिटीचा कमी प्रभाव. सो या टाईपमध्ये पाणी फ्लो करणारच, या टाईपमध्ये पाणी फ्लो करत असतं. म्हणजे ग्रॅव्हिटी इन्फ्लुएन्स करते बघा इथं आणि पाणी असं फ्लो करायला सुरुवात होतं बघा. बरं, फ्लो कंडिशन्स कोण डिराईव्ह करतं किंवा ह्याच्या कोण इन्फ्लुएन्स करतं बरं? तर बेड कंडिशन्स म्हणा त्याला. बेडमुळंच, बेडचा पोर्शन इकडं थोडा उंचवटा असतो, इकडं थोडा खोलगट पोर्शन असतो, म्हणून ह्या फ्लो कंडिशन्स पूर्णपणे ह्या बेडच्या कंडिशन्समुळं गव्हर्न केल्या जातात बघा, किंवा बेड सिच्युएशन्स किंवा स्लोप कंडिशन म्हणू शकतो आपण त्याला. सो अशा टाईपमध्ये हे थोडंसं याच्याविषयी पुढं आपल्याला चांगलं डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे बघा. आपण जर ओपन चॅनल फ्लोमध्ये जर बघितलं ना, तर वेगवेगळ्या टाईपचे क्रॉस सेक्शन्स आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो बघा आपल्या. जसं की गावाकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर इरिगेशन कॅनल्स अशा टाईपचे ट्रॅपेझॉइडल क्रॉस सेक्शनचे असतात बघा. चारीचं पाणी म्हणतो ना आपण त्याला. एखाद्या ठिकाणी जर धरण असेल तर धरणाद्वारे इरिगेशन पर्पजसाठी जे बरेचसे कॅनॉल्स दिलेले असतात बघा, फार्मिंग पर्पजसाठी स्पेसिफिकली. ओके, तर हे अशाच टाईपच्या क्रॉस सेक्शनचे असतात बघा, की याच्यामधनं पाणी फ्लो करतं बघा. हे असं पाणी फ्लो करतं असं समोर. नॅचरली ह्याला स्लोप असतो थोडासा, किंवा जर आर्टिफिशियली जर बनवले असेल, ऑब्वियसली कॅनल्स हे आर्टिफिशियल बनवलेत, थोडासा उंचवटा प्रोव्हाइड केला असतो एका साईडला. सो फ्लो कंडिशन्स तशा असतात डेव्हलप केलेल्या, पाणी फ्लो करायला लागतं. अशा टाईपचे कॅनल्स तुम्ही बघू शकाल. अशा टाईपचे पण कॅनल्स असतात बघा, की यामधनं असं पाणी फ्लो करण्यास सुरुवात होते. अशा टाईपचे रेक्टँग्युलर कॅनल्ससुद्धा आहेत बघा, असं पाणी फ्लो करण्यास सुरुवात होते. किंवा आणखी या टाईपचेही असू शकतात बरं. या टाईपचे असे पॅराबोलिक क्रॉस सेक्शनचे कॅनल्स असतात की ज्यामधनं पाणी फ्लो करतं. सो हे आहे आपलं ओपन चॅनल फ्लो. ओके, बेसिक डिफरन्स काय आहे बरं दोघांमध्ये? जर असा प्रश्न विचारला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ओपन चॅनल फ्लो आणि पाईप फ्लो, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? तर काही कॉमन पॉईंट्स मी सॉर्ट आउट केलेत, त्याच्या बेसिसवरती आपण हे डिफरन्सेस डिस्कस करूया. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कॉज ऑफ द फ्लो इन द ओपन चॅनल? ओपन चॅनलमध्ये फ्लो असण्याचं मुख्य रिझन काय आहे बरं? तर त्याचं मुख्य रिझन असतं बघा ग्रॅव्हिटी फोर्स. इथं रिकाम्या जागा भरून टाकतो मी हा. ओके, द मेन रिझन इज द ग्रॅव्हिटी. हे घ्या, ग्रॅव्हिटी. ओके, पाईप फ्लोमध्ये फ्लो होण्याचं रिझन काय असतं बरं? तर प्रेशरचा डिफरन्स असतो बघा. हे घ्या, प्रेशर ग्रेडियंट म्हणा तुम्ही याला वाटलंच तर. ग्रेडियंट म्हणजे हा डिफरन्स टाईपच बोलतोय बघा मी. दोन टाईपचे प्रेशर ग्रेडियंट असतात बघा, एक फेवरेबल असतं आणि एक ॲडव्हर्स असतं बघा. तर आपल्याला तर कसं पाहिजे प्रेशर डिफरन्स? जर पाईपमधनं जर पाणी फ्लो करायचं असेल तर ऑब्व्हियसली इकडं प्रेशर जास्त पाहिजे, इकडं प्रेशर कमी पाहिजे, तरच तर पाणी असं डावीकडनं उजवीकडे फ्लो करणार. म्हणजे काहीतरी प्रेशर ग्रेडियंट एक्झिस्ट करणं अपेक्षित आहे, तरच तर फ्लो होणार आहे या केसमध्ये. ओके, क्लिअर. क्रॉस सेक्शन्स कुठले वेगवेगळे पॉसिबल आहेत बरं? ओपन चॅनल फ्लोमध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्रॉस सेक्शन्स कुठले असतात? तर या केसमध्ये मी असे तुम्हाला भरपूर क्रॉस सेक्शन्स देईल, आत्ताच सांगितलेत बघा. कुठल्या टाईपचे असेल बरं? हा ट्रायंग्युलर असू शकतो, हा रेक्टँग्युलर असू शकतो, हा स्क्वेअर पण असू शकतो या केसमध्ये, आणखी हा ट्रॅपेझॉइडल असू शकतो असा. या टाईपमध्ये हा सर्क्युलर असू शकतो, पॅराबोलिक असू शकतो. असे वेगवेगळे क्रॉस सेक्शन्स या केसमध्ये पॉसिबल आहेत. ओके, पाईप फ्लोच्या केसमध्ये आपण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये फक्त सर्क्युलर टाईपचाच क्रॉस सेक्शन बघतो बघा. ओके, जो की फुल्ली काय असतो? भरलेला असतो आणि तो वाहत असतो, तोच असतो आपला हा पाईप फ्लो. ठीक आहे, हे सुद्धा झालं आपलं कॉज ऑफ द फ्लो झालं. क्रॉस सेक्शनविषयी सुद्धा बोललोय मी. आता पुढे बोलूया आपण बाकीच्या काही गोष्टींबद्दल, जसं की सरफेस रफनेसबद्दल बोलतो बरं मी. सरफेस रफनेस अशा टाईपच्या केसेसमध्ये फार व्हेरिएशन दाखवतं बघा. जर नॅचरल कॅनॉल असेल एखादा, आय मीन रिव्हर जर असेल, तर सरफेस रफनेसचं व्हेरिएशन जर तुम्ही बघितलं, डेप्थप्रमाणे सुद्धा व्हॅरी होतो, विड्थप्रमाणे सुद्धा व्हॅरी होतो सरफेस रफनेस. फार टाईपचं व्हेरिएशन्स आपल्याला या केसमध्ये दिसून येतं बघा. आता पाईप फ्लोमध्ये पाईपचं जे काही मटेरियल असणार आहे, पाईप कुठल्या मटेरियलपासून बनवला आहे, बस त्या मटेरियलवरती डिपेंडन्सी असते बघा याची. त्या मटेरियलवरती त्याची डिपेंडन्सी असते बघा सरफेस रफनेसची. आतल्या साईडचा सरफेस स्मूथ आहे की रफ आहे डिपेंड्स करतं जनरली त्याच्या मटेरियलवरती, कुठल्या मटेरियलचा बनलेला आहे तो. जनरली असंच आपण ह्याला डिफाईन करतो बघा. नंतर असतं बघा हेडविषयी. थोडंसं हेडविषयी मी पुढे बोलेल बघा तुम्हाला. फक्त एवढंच ध्यानात ठेवा, दोघांसाठीही कॉमन पॉईंट. हेड म्हणजे आपण थोडक्यात काय सांगतो बघा, फ्लूइड मेकॅनिक्सवरनं एनर्जी सांगतो बघा.
एनर्जीला एक्सप्रेस करतो असो आपण इन टर्म्स ऑफ द हेड, इन टर्म्स ऑफ द हाईट. जेवढं जास्त हेड तेवढी जास्तीची एनर्जी असते बघा, बरोबर की नाही. हे आपण FM डिस्कस केलेलं आहे. मग त्याच टाईपमध्ये हे हेड म्हणजे काय बरं, तर इथं आपल्याला एक दोन टाईपचे हेड डिस्कस करायचे आहेत बघा. एक टोटल हेड इकडे डिस्कस करूया, इकडेही टोटल हेड डिस्कस करूया. इकडे एक पिझोमेट्रिक हेड असतं, इकडे सुद्धा पिझोमेट्रिक हेड आपल्याला डिस्कस करायचं आहे, कारण त्याच्याविषयीचे क्वेश्चन्स आपल्या एक्झाममध्ये वारंवार विचारले जातात. ओके, हे झालं आपल्या हेडविषयीचं. पुढे लगेच मी याच्याविषयी बोलणार आहे बघा. नंतर असतं बघा व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन. आपण आणखी फ्लोज तर बघितला नाही, मग व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन कसं असेल लगेचच पुढच्या पेजवरती आपण हे हेड आणि व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशनला आपण डिस्कस करूया. बघा ह्या दोन डायग्राम्स तुमच्या समोर, ह्या दोन डायग्राम्समध्ये हा आहे बघा पाईप फ्लो. एका ठराविक डायमीटरच्या पाईपमधनं हे वॉटर फ्लो होऊ लागलं डावीकडनं उजवीकडे. ऑब्वियसली डावीकडचं प्रेशर जास्त उजवीकडच्या प्रेशरपेक्षा, म्हणूनच तर वॉटर फ्लो होऊ लागलं. ठीक आहे, एवढं माहिती आहे आपल्याला. पुढचं या केसमध्ये, तर या केसमध्ये तर इकडं बघा तुम्ही, इकडे बघा समजा हा आपला झाला बेड स्लोप, त्याला ह्याने दाखवा की थिटानं दाखवा. नंतर याच्यामध्ये बघतोय आपण इकडची जी हाईट आहे ही जास्त आहे कम्पेअर टू धिस हाईट. ओके, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं पण व्हेरिएशन इथं दिसून येतोय तुम्हाला. इथं पोटेन्शियल एनर्जी जास्त असणार ॲज कम्पेअर टू दिस, कारण हे एका डेटमपासनं, हा आपला डेटम आहे, हा आपला रेफरन्स आहे. ओके, रेफरन्स आहे, ह्या रेफरन्सपासूनच तर आपल्याला बराचसा स्टडी करायचा आहे. सो ही हाईट जास्त यापेक्षा, तर ग्रॅव्हिटीचा इन्फ्लुएन्स असा असणार आहे या केसमध्ये. मग वॉटर इकडनं इकडं फ्लो होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा आपला चॅनल फ्लो आहे किंवा आपला ओपन चॅनल फ्लो आहे. ओपन चॅनल फ्लो आहे. काय स्टडी करायचं आहे आपल्या इथं, दोन कंडिशन स्टडी करायच्या आहेत बघा. एक तर एनर्जीविषयी बोलायचं आहे मला काहीसं. चला मी इकडे बोलतो जरा एनर्जीविषयी. चला हे आहे माझा डिस्टन्स Z1. ओके, हे आहे माझं डिस्टन्स Z1, हे आहे माझं डिस्टन्स Z2. MGHचं जे असतं ना पोटेन्शियल एनर्जीचं Z1 Z2. चला ही एक जी हाईट आहे, ही एक जी हाईट आहे ह्याला एक नाव देतो बघा मी. इकडे ही एक हाईट आहे त्याला नाव देतो. ह्या हाईटला मी काय म्हणतो, असं काहीतरी H1 म्हणतो, ही हाईटला मी असं H2 म्हणतो. खरं तर हे प्रेशर हेड आहे बघा, प्रेशर हेड आहे ते. तुम्हाला जर आठवत असेल थोडंसं बेसिक्स, तर आपल्याकडं टोटल हेड बरोबर काय असतं बरं, टोटल हेड बरोबर असतं बघा P/ρg म्हणजे प्रेशर हेड. नंतर असतं बघा V²/2g कायनेटिक हेड. आणि नंतर असतं बघा हे डेटम हेड किंवा पोटेन्शियल हेड असं आपण म्हणतो बघा ह्याला. ठीक आहे, मग हे झालं आपलं प्रेशर हेड. तर याला मी असंही दाखवू शकतो बरं का, H1 पण दाखवू शकतो, किंवा चला मला असं H1 नाही दाखवायचं. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का, प्रेशर इक्वल्स टू ρgh. एखाद्या पॉईंटचं प्रेशर जर काढायचं असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरतो बघा, ज्यावेळेस वॉटर रेस्ट कंडिशनमध्ये असतं किंवा फ्लोईंगमध्ये असतं. फ्लोईंगमध्ये असेल तर आयडियल पाहिजे बघा ते वॉटर, आयडियल कंडिशन्सला हा आपण फॉर्म्युला वापरू शकतो बघा. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर तुम्ही H बरोबर घेतलंच तर काय होईल, H इक्वल्स टू P/ρg होऊन जाईल. त्यालाच तर आपण प्रेशर हेड म्हणतो, ते प्रेशर हेड मी तर H1 घेतलं आहे, प्रेशर हेड मी तर H1 घेतलं आहे. आता हे जे वॉटर फ्लो करू लागलं आहे, तर समजा त्याची व्हेलॉसिटी ह्या सेक्शनला किंवा ह्या क्रॉस सेक्शनला V1 आहे आणि हा फार दूर क्रॉस सेक्शन आहे, दाखवलं तर जवळच दूर आहे. इथं व्हेलॉसिटी मी घेतली काहीतरी अशी V2 घेतली बघा, V2 व्हेलॉसिटी घेतली बघा. हेडची ॲडिशन करू लागलो मी टोटल हेडकडे चाललो आहे. टोटल हेडकडे जाताना मी पहिलं Z1 घेतला, त्याला मी पोटेन्शियल हेड म्हणलो किंवा डेटम हेड म्हणलं. नंतर हे घेतलं मी प्रेशर हेड घेतलं. आता इथं काहीतरी व्हेलॉसिटी असणार की नाही, यस असणार. वॉटर फ्लो करतं की नाही, यस करतं आहे. समजा मी याला म्हणतो की ही जे पोटेन्शियल हेड जे आहे ते V1²/2g असं काहीसं आहे बघा इथे. ओके, ह्याचा मिनिंग समजतो की तुम्हाला. हे हेड अधिक हे हेड म्हणजे काय, ही एनर्जी प्लस ही एनर्जी अधिक ही एनर्जी, एवढी एनर्जी पाण्याकडे आहे सध्या इथं आणि ते पाणी इकडं चाललं राईट साईडला. मग ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की सरफेस रफनेस असतो. खऱ्या केसेसमध्ये काय होतं, एवढी जी एनर्जी असणार ती जशाच तसं इथं पण कॉपी वेस्ट असणार का, नाही. एनर्जी कमी होत असते फ्लोईंग कंडिशन्समध्ये. ऑब्व्हियसली याच्यामध्ये बरंचसं आहे ना, लॉसेस आहेत ना, फ्रिक्शनचा लॉस असतो, ह्या बेड सरफेससोबतचं फ्रिक्शन असेल, या टाईपचे लॉसेस असल्यामुळं जेवढं हेड इथं आहे तेवढंच हेड इथं असेल नाही, होणारच नाही. मग इथं एनर्जी किती आहे, समजा इथं मी असं काहीतरी मानतो, इथं आहे काहीतरी व्हेलॉसिटी V2²/2g काहीतरी मानलीच आहे मी. मग इथं टोटल हेड किती आलं, Z2 अधिक H2 अधिक V2²/2g. इथं टोटल हेड किती आलं सेक्शन 1ला, Z1 H1 V1²/2g. सो जर मी असं जोडलं काहीसं, तर ह्या छानशा लाईनला आपण एक नाव देतो बघा, टोटल एनर्जी लाईन.
आठवतंय तुम्हाला? टोटल एनर्जी लाईन याला आपण म्हणतो बघा. नाही तर मग असं नसेल म्हणायचं तुम्हाला, एनर्जी ग्रेडियंट लाईन म्हणतो बघा त्याला आपण, EGL किंवा TEL. काय असते बरं हे? काय असतं हे? एका सेक्शनची TEL इथं आलं, दुसऱ्या सेक्शनचं TEL इथं आलं. ह्या दोघांमधनं मी पास केली एक लाईन, दोघांमधनं पास केली मी एक लाईन. एका सेक्शनची एनर्जी इतकी आहे इथं, दुसऱ्या सेक्शनची एनर्जी इतकी आहे इथं, त्यामधनं एक लाईन मी पास केली, त्यालाच मी टोटल एनर्जी लाईन किंवा एनर्जी ग्रेडियंट लाईन म्हणत असतो बघा. माहिती असावं तुम्हाला हे नक्कीच. ठीक आहे, ओके आहे एवढं, ठीक आहे. आता मी जर व्हेलॉसिटीला जर स्किप केलं, इकडची पण व्हेलॉसिटी पकडणार नाही, इकडची पण व्हेलॉसिटी मी पकडणार नाही, आणि मी लाईन पास करणार, मग मी लाईन पास करणार. तर मी अशी एक छोटीशी मोठीशी एक लाईन ड्रॉ करतो. ओके, अशी एक लाईन ड्रॉ करतो मी. त्या लाईनला काय म्हणायचं मग? ह्या लाईनला काय म्हणायचं? ह्या लाईनला म्हणायचं आपण हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन, HGL. हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन HGL म्हणायचं बघा. आता HGL ह्या केसमध्ये त्या फ्री सरफेससोबत कोइन्साइड होते बघा, त्यासोबत तंतोतंत मॅच होऊ लागली ही HGL आपली, आणि TEL त्याच्यावरनं चालली आहे. किती डिफरन्सनं जात असते ही? नेहमीच V1² न जात असते. समजा तुम्ही म्हणले की नाही सर हे V1² आणि V2² सेम आहे, तर ही हाईट सेमच असणार या केसला, ही हाईट सेमच असणार, हाईट सेमच असणार. ओके, असू पण शकते नसू पण शकते, ते डिपेंड्स करणार फ्लो कंडिशन्सवरती. म्हणजे ही जर व्हेलॉसिटी V1 असेल, ही जर व्हेलॉसिटी V2 असेल, समजा ह्या दोन्ही जर व्हेलॉसिटी सेम झाल्या, होऊ शकतात काही कंडिशन्सला, तर हा जो गॅप असणार तो पण सेम होणार. तर तुम्हाला आठवत असेल हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईनमध्ये आपण काय घेत असतो? एक तर घेतो आपण डेटम हेड आणि नंतर घेतो आपण प्रेशर हेड. हे घ्या, डेटम हेड अधिक प्रेशर हेड. डेटम हेड काय आहे आपलं? Z1. प्रेशर हेड काय आपलं? P1/ρg. बस हे असतं बघा हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईनचं बेसिक्स. इथं समजलं तुम्हाला? समजायलाच पाहिजे. या केसमध्ये तसं काही नसतं बघा. या केसमध्ये कसं असतं? इथलं प्रेशर जास्त, इथलं प्रेशर कमी. ठीक आहे, ह्याची हाईट घेऊया आपण. ह्या पॉईंटची हाईट घेतली काहीतरी डेटमपासून, हा डेटम आहे. इकडे मी तोच डेटम घेतो, असा हा एक असा डेटम घेतो, असा डेटम घेतो मी, असा डेटम घेतो, या टाईपमध्ये डेटम घेतला मी. हे Z1 हाईट, इथं Z2 हाईट. बरं, ऑब्वियसली इथलं प्रेशर जास्त असणार, इकडचं प्रेशर जास्त असणार, इकडचं प्रेशर जास्त असणार इकडच्या प्रेशरपेक्षा. सो मी प्रेशरसाठीचं हे प्रेशर हेड घेतलं काहीतरी असं. ओके, ह्याला मी P1/ρg लिहिलं. इकडचं प्रेशर कमीच असणार ऑब्वियसली, थोडंसं असणार. हे थोडंसं छोटू घेतो मी याला, हे घेतलं मी P2/ρg घेतलं असं. ओके, ठीक आहे. आणखी एक एनर्जी असते ना वॉटरकडं, या केसमध्ये फ्लोईंग वॉटर आहे ना ते, कायनेटिक एनर्जी. इथं वॉटरची व्हेलॉसिटी मी V1 घेतली, इथं वॉटरची व्हेलॉसिटी मी अशी V2 घेतली. समजा मी हे V1 ह्याला असं मानलं, हे घ्या माझं हे V1 आहे, सो ह्याचं हेड कुठलं असणार? V1²/2g. हे असं मी इथं काहीतरी मानलं. ओके, थोडंसं कमीचं मानतो, हे V2²/2g. कारण आपल्याला माहिती आहे खरं खरं कंडिशन्समध्ये काय होणार? व्हेलॉसिटी हळूहळू कमी होत असते बघा. कशामुळे कमी होते व्हेलॉसिटी? लॉसेसमुळे होत असते. ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. तर ह्यामधनं जर अशी लाईन पास केली तर ही अशी काहीशी लाईन येणार तुम्हाला, त्यालाच तुम्ही ह्याला म्हणणार की टोटल एनर्जी लाईन म्हणतात त्याला. आणि जर अशी जर लाईन पास केली तर याला तुम्ही हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन म्हणतात. हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन म्हणतात, जे की हायड्रॉलिक ग्रेडियंट लाईन ह्या केसमध्ये कोइन्साइड करत नाही फ्री सरफेसला. फ्री सरफेस कुठं असतं मास्तर? फ्री सरफेस नसतो याच्यामध्ये, बरोबर की नाही? हे HGL वरती असतं आणि त्याच्यावरती काय असणार आपलं? हे TEL असणार. मग हे कंडिशन्सवरती डिपेंड करणार. जर व्हेलॉसिटी सेम असेल तर हा गॅप सेम असणार, जर व्हेलॉसिटी जर वेगवेगळी असेल तर हा गॅप वेगवेगळा असणार. या टाईपचा कन्सेप्ट. इथं व्हेलॉसिटी तर सेमच आहे समजा. कसं काय बरं सेम आहे सर? की ह्याचा इथला क्रॉस सेक्शन आणि ह्याचा इथला क्रॉस सेक्शन कसा आहे? कॉन्स्टंट घेतला आहे आणि हा स्टेडी फ्लो मानतो मी. स्टेडी फ्लो मानतो म्हणजे इथं व्हेलॉसिटी जेवढी असणार तेवढीच इथं व्हेलॉसिटी असणार, पण प्रेशर तर वेगळं असणार ना. ही प्रेशरची हाईट जास्त, इथं प्रेशरची हाईट कमी असणार, म्हणूनच तर वॉटर फ्लो होऊ लागले. सो अशा टाईपमध्ये हा कन्सेप्ट असा सांगितला जातो. म्हणजे तुमचा हा हेडचा पोर्शनच संपला. हेड म्हणजे एनर्जी, एनर्जीचं युनिट इथं मीटर घेतो म्हणून त्याला आपण एनर्जी हेड म्हणतो, किंवा प्रेशर हेड, कायनेटिक हेड, पोटेन्शियल हेड असं काहीशी नावं देतो आपण. आता हे बघा व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन विषयीचा क्वेश्चन. व्हॉट अबाउट द व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन? सांगा या केसमध्ये व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कसं असतं? तर या केसमध्ये व्हेलॉसिटीचं डिस्ट्रीब्युशन असं काहीसं असतं बघा. असं जी मॅक्सिमम व्हेलॉसिटी भेटते ना आपल्याला ओपन चॅनल फ्लोमध्ये, ती फ्री सरफेसपासून थोड्याशा खालच्या डिस्टन्सवरती भेटते बघा. मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठं? इथे भेटली मला. ह्याचं पण ठराविक डिस्टन्स सांगेल मी, 0.2y. समजा हे जर डिस्टन्स y असेल
तर ह्याला मी घेतो 0.2y. पण हे जे काय असेल ना, ही कन्सेप्ट सगळे मी पुढे सांगेल तुम्हाला. ओके, म्हणजे जर ही हाईट जर 100 सेंटीमीटरची असेल तर साधारणतः 20 सेंटीमीटरवरती वरनं खाली तुम्हाला मॅक्सिमम व्हेलॉसिटी भेटणार. या केसमध्ये मॅक्सिमम व्हेलॉसिटी कुठं भेटणार, तर बरोबर ह्या सेंटर लाईनला भेटणार. ही सेंटर लाईनला मॅक्सिमम व्हेलॉसिटी असते लॅमिनार फ्लोमध्ये, तुम्ही बघितलं असावं. जसं तुम्ही वरती जाता तसं व्हेलॉसिटी कमी होत जाते. कारण त्याचं रिझन काय आहे, त्याचं रिझन आहे शिअर स्ट्रेसेस. कारण शिअर स्ट्रेसेसचं पण व्हेरिएशन स्टडी करा ना. मग शिअर स्ट्रेसेसचं व्हेरिएशन असं असतं काहीसं, हे दांडकं सारखंच आहे असं. हे बघा, शिअर स्ट्रेस सगळ्यात जास्त कुठं असतो, पाईप वॉलला असतो. बघा, पाईप वॉलला सगळ्यात जास्त शिअर स्ट्रेस असतो. पाणी इकडं जाताना पाईप वॉलचं असं अपोजिशन भेटतं बघा त्याला. सो मॅक्सिमम शिअर स्ट्रेस, कमी शिअर स्ट्रेस होत जातो. इकडं हे घ्या, खाली शिअर स्ट्रेस वाढत जातो. शिअर स्ट्रेस वाढतो. आणि शिअर स्ट्रेस म्हणजे अपोजिशन. पाणी इकडं जाण्यापासून हे अपोजिशन तयार होऊ लागलं, असं इतकं मोठं अपोजिशन काय करतं, डायरेक्टली त्या फ्लुइड पार्टिकलला चिटकवूनच टाकतं डायरेक्टली. नो स्लिप कंडिशन जी आहे ना, ती इथं होते बघा पाईप वॉलला. या केसमध्ये ही पाईप वॉलला नो स्लिप कंडिशन जशी इथं झाली ना, समजा इथं नो स्लिप कंडिशन अशी झाली बघा या केसमध्ये. त्या केसमध्ये तशी झाली बघा नो स्लिप कंडिशन्स. स्लीप SLIP असं काहीचं आहे बघा हे. नेक्स्ट आहे बघा अदरमध्ये काय डिस्कस करायचं आता. अदरमध्ये करूया आपण पुढे डिस्कस. असं अदर बरंचसं आहे आपल्या ह्या टॉपिकमध्ये. पुढे आहे बघा टाईप्स ऑफ द चॅनल्स. कुठल्या टाईपचे चॅनल्स आपण ऑब्झर्व करतो जनरली. बघा, टाईप्स ऑफ द चॅनल्समध्ये काही चॅनल्स बघा, नॅचरल चॅनल्स तुम्ही बघितले असतील, ऐकले असतील बरं. रिव्हर्स, की ज्यामध्ये व्हॅरिंग इरेग्युलर क्रॉस सेक्शन्स असतात बघा. असतात की नसतात, त्याचा क्रॉस सेक्शन बघा. नदीचा क्रॉस सेक्शन एका ठिकाणी वेगळा असतो की नसतो. ही लांबी कमी जास्त होती की नाही त्याचे, ही लांबी कमी जास्त होते. बॉटमची पण लांबी कमी जास्त होते. ह्याच लांबीला आपण म्हणतो टॉप विड्थ, ह्याच विड्थला म्हणतो आपण बॉटम विड्थ. हे व्हेरिएशन्स तुम्हाला दिसून येतं बघा. नॅचरली होतं, हे होतं की नाही, फ्लो कंडिशन्समुळे होतं. पूर आला, वाढलं, अशा टाईपमध्ये वाढत जातं. मग हे झीज होत जाते असं म्हणतो ना आपण. मातीची झीज होत जाते, माती निघून जाते. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी कॉर्नरिंगच्या वेळेस आणखी सुद्धा क्रॉस सेक्शन हा मोठा झालेला असतो बघा. कोणाच्या कॉर्नरिंगच्या वेळेस, नदीच्या फ्लोच्या, छोट्याशा झरणा असेल त्याच्या फ्लोच्या कॉर्नरिंगच्या वेळेस सेक्शनची साईज वेगवेगळी दिसते बघा. ओके, आर्टिफिशियल चॅनल्समध्ये कसं असतं बरं, असं काहीसं नसतं बघा. आर्टिफिशियल चॅनल्स जनरली आपण बघतो की एक कॉन्स्टंट क्रॉस सेक्शनचे जनरली ऑब्झर्व करतो बघा आपण. व्हॅरिंग क्रॉस सेक्शन्स याच्यामध्ये असतात का, नाही. याचे कुठले एक्झाम्पल्स आहेत बरं, आणि वरचेचे एक्झाम्पल्स कुठले आहेत, तर वरचेचे एक्झाम्पल्स आहेत बघा. रिव्हर, नद्या, स्ट्रीम्स, हे या झरणे, हे नॅचरली तयार झालेले आहे बघा हे. मग याच्यामध्ये आर्टिफिशियलमध्ये मॅनमेड बरंचसं काय आलं बघा. सगळे हे इरिगेशन कॅनल्स आपण म्हणू शकतो. ह्या उदाहरणामध्ये माणसाने जे काय सिमेंट कॉन्क्रीट न बनवलेलं आहे, ओके, ते सगळं आर्टिफिशियल चॅनल्समध्ये येऊन जातं. याचं जर सांगायचं असेल तर रेक्टँग्युलर, हे आपले सगळे अगोदरचे उदाहरणं, रेक्टँग्युलर कॅनल्स झाले, सर्क्युलर झाले किंवा ट्रेपेझॉइडल झाले, हे असे सगळे हे आर्टिफिशियल कॅनल्समध्ये आले बघा. कारण हे स्वतः आपण बनवलेत नाही. रेक्टँग्युलर काय आपोआप तयार झालं का, हे सर्क्युलर आपोआप तयार होईल काय, सो ट्रँग्युलर आपोआप थोडी तयार होणार आहे असं हे नॅचरली. सो अशा टाईपचे, ओके, प्रॉपर शेप साईज असतो बघा यांना. नंतर आहे बघा हे ओपन चॅनल्स आणि क्लोज्ड चॅनल्स. काय फरक आहे दोघांमध्ये, सेम आहेत दोघं, फक्त हे झाकलेलं असतं, हे झाकलेलं नसतं बघा. ओपन चॅनल्समध्ये कुठले एक्झाम्पल्स घेऊ शकतो आपण, रिव्हर, फ्ल्यूम्स, स्ट्रीम्स, वॉटरफॉल्स, हे सगळे असे उदाहरणं याच्यामध्ये आहेत बघा. ते फ्ल्यूम्स आठवतं ना तुम्हाला, हे झालं, हे रिव्हर झालं, हे फ्ल्यूम्स झालं, ओके, हे स्ट्रीम्स झालं, आणखी काही वॉटरफॉल्स असतील याच्यामध्ये, हे सगळे याचेच एक्झाम्पल्स आहेत बघा. तर काहींना ह्याच्याबद्दल थोडीशी अडचण होऊ शकते बघा. हे फ्ल्यूम्स जे असतात ना, जनरली रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनच्या वरचा सरफेस उघडा असतो, इकडनं तिकडं लाकडाचे ओंडके व्हायचे असतील तर जनरली अशा टाईपचे फ्ल्यूम्स वापरले जातात, ओके ना. असेल काही हॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये तुम्ही बघितलेलं पण असावं या केसमध्ये. नंतर आहे बघा क्लोज्ड चॅनल्स, की काहीतरी पार्शली क्लोज्ड असतात बघा. हे सिवेज लाईन्स, पब्लिक वॉटरसाठीच्या आपण ज्या बघतो ना, सिवेज लाईन्स असेल, अंडरग्राऊंड ड्रेन्स असतील, काही टनेल्स असतील ज्याच्यामध्ये कव्हर केलेलं असतं बघा. हे सगळे असे याचे एक्झाम्पल्स आहेत बघा. ओके, हे घ्या सिवेज लाईन्स, ओके. नंतर हे अंडरग्राऊंड काय सांगितलं मी तुम्हाला, ड्रेन्स असेल, ओके. नंतर काही टनेल्स असतील की ज्यांच्यावरती असं झाकण टाकलं आहे, ओके ना. सो या टाईपचे हे एक्झाम्पल्स इथं आपण वर्कआउट केले. आणखी काही आहे बघा याच्यामध्ये असलेलं थोडंसं क्लासिफिकेशन, हे सुद्धा बघून घ्या जाता.
एक असतं बघा प्रिझमॅटिक चॅनल्स आणि दुसरे असतात बघा नॉन प्रिझमॅटिक चॅनल्स. प्रिझमॅटिक मीन्स तुम्ही समजू शकता का बरं? प्रिझमॅटिक की ज्याचा क्रॉस सेक्शन थ्रूआउट कसा असतो, कॉन्स्टंट असतो बघा, त्याला आपण प्रिझमॅटिक म्हणतो बघा. प्रिझमॅटिक चॅनल्स मीन्स तेच असतं बघा. पण इथं क्रॉस सेक्शनसोबत आणखी एक टर्मिनॉलॉजी आपल्याला एक्झामला विचारली जाते बघा. प्रिझमॅटिक चॅनल्स काय काय कॉन्स्टंट असतात? प्रिझमॅटिक चॅनल्सचं एरिया कॉन्स्टंट असतो आणि त्याचा बेड स्लोप जो असतो, बेड स्लोप की ज्याविषयी मी बोलणारच आहे पुढे, बेड स्लोप एक कॉन्स्टंट असतो बघा. थिटा किंवा SB लिहिलं ना, बेड स्लोप, तो कसा असतो? कॉन्स्टंट असतो बघा. तो इनव्हेरिएबल असतो, चेंज होत नाही बघा. तो प्लेस टू प्लेस, प्लेस टू प्लेस मीन्स विथ रिस्पेक्ट टू लोकेशन, विथ रिस्पेक्ट टू टाईम, हा चेंज होणारा नसतो. त्या टाईपच्या चॅनल्सला आपण काय म्हणतो? प्रिझमॅटिक चॅनल्स म्हणतो बघा. आपण त्याला प्रिझमॅटिक चॅनल्स बोलतो. नॉन प्रिझमॅटिक ऑब्व्हियसली त्याच्या अपोजिटमध्ये असणार बघा, की ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया आणि हा बेड स्लोप काय असतो? व्हेरिंग असतो, चेंजिंग असतो तो. सो या टाईपमध्ये हे प्रिझमॅटिक चॅनल्सचे बाकीचे काही टाईप्स पण आहेत, की असं पॅराबोलिक असतो, हा असतो, तो असतो. तर सध्या स्टडी नाही करायचं आपल्या इथं. नंतर असतं बघा रिजिड बॉडी चॅनल्स आणि दुसरं असतं बघा मोबाईल बाउंड्री चॅनल्स. ओके, हे बॉडी थोडी असणार, हे बाउंड्री असणार ना मास्तर. हे घ्या बाउंड्री, रिजिड बाउंड्री चॅनल्स आणि हे असणार मोबाईल बाउंड्री चॅनल्स. बाउंड्रीविषयी बोललं जातं ना. ह्याची जी विड्थ असते ना, ह्या केसमध्ये ह्याची जी विड्थ असते ना, ही कॉन्स्टंट असणार बघा, चेंज नाही होणार. फक्त ह्याचं चेंज काय होऊ शकतं? विथ रिस्पेक्ट टू टाईम किंवा विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. तर ह्याची डेप्थ ऑफ द फ्लो चेंज होऊ शकतं बघा. फ्लो कधी फ्लो जास्त आला, कधी फ्लो कमी आला, तर जास्त आल्यानंतर बरंचसं काय होणार? बरीचशी माती त्याच्यासोबत जाणार, वाळू त्याच्यासोबत जाणार. त्याची डेप्थ व्हेरिएशन येऊ शकतं डेप्थमध्ये. ओके, पण याची विड्थ मात्र चेंज होणार नाही. बाउंड्रीज जो पोर्शन आहे तो चेंज होणार नाही. इथं कसं असतं बघा, मोबाईल बाउंड्री चॅनल्समध्ये 4 पॅरामीटर फ्लो होतात बघा. 4 पॅरामीटर फ्लो होतात. ओके, म्हणून आपण ह्याला म्हणतो की ह्याच्या डिग्री ऑफ फ्रीडम 4 आहेत. डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 4 आहेत. ह्याची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे? 1च आहे. कारण एकच चेंज होतं, काय? डेप्थ चेंज होते. बाकी सर्व काही कॉन्स्टंट असतं ह्या केसमध्ये. रिजिड बाउंड्री चॅनल्समध्ये बाकी सर्व काही कॉन्स्टंट असतं, फक्त एकच व्हेरिएबल असतो बघा, तो असं डेप्थ ऑफ द फ्लो. डेप्थ ऑफ द फ्लो म्हणजे वाय. या केसमध्ये डेप्थ ऑफ द फ्लो पण चेंज होतो, ते टॉप विड्थ पण चेंज होते, तो स्लोप पण चेंज होतो आणि पूर्ण लेआउटच चेंज होतो या केसमध्ये. तर ते चॅनल्स असतात बघा, मोबाईल बाउंड्री चॅनल्स असतात ते. सो अशा टाईपमध्ये आपण हे पहिलं लेक्चर कंडक्ट केलं. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बरंचसं काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स घेऊन यायचे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याच एक्झाम्सला काही अडचण यायला नको. छोट्या मोठे काही जर तुमच्या अडचणी असतील तर तशा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करू शकता. अशा रेग्युलर अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या ह्या एक्झाम स्टडी चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता आणि खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनल्सला तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर अपडेट्स भेटतील बघा. रेग्युलर अपडेट्स भेटतील. व्हिडिओच्या लिंक्स आपण तिथं पोस्ट करतो. इतर नोट्स वगैरे हँडरिटन नोट्स पण टाकल्यात मी याच्या, त्या इथं पोस्ट करत असतो बघा आपण. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.